ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तं धनंजयः पौंड्रं दद्मौ महाशंखं भीमकर्मा वृकोदरः. ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत आणि पहिल्या अध्यायातील 15व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे. या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूया. ऋषिकेशः पांचजन्यम धनंजयः देवदत्तं भीमकर्मा वृकोदरः पौंड्रं महाशंखं दद्मौ. त्याचा अर्थ होतो ऋषिकेशः पांचजन्यम. ऋषिकेशाने म्हणजे श्रीकृष्णाने पांचजन्य, धनंजयः देवदत्तम म्हणजे अर्जुनानं देवदत्त नावाचा, आणि जो भीमकर्मा वृकोदरः म्हणजे अचाट कर्मे करणारा, भीम कर्मे करणारा, भयंकर कर्मे करणारा. वृकोदर म्हणजे जो भीम, त्याने पौंड्रम पौंड्र नावाचा महाशंखम दद्मौ पौंड्र नावाचा मोठा शंख वाजविला. कोणत्या कोणत्या योद्ध्याने कोणता कोणता शंख वाजविला त्याचं वर्णन या श्लोकामध्ये, या आणि पुढच्या श्लोकामध्ये केलेलं आहे. भगवान श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा, अर्जुनानं देवदत्त नावाचा आणि भीमानं, पण भीमाला विशेषण दिलं भीमकर्मा. भीम शब्दाचा अर्थ आहे भयंकर. भयंकर कर्मे करणारा, अचाट कर्मे करणारा जो भीम आहे त्यानं पौंड्र नावाचा शंख वाजविला. पण महाशंखम मोठा काय केला शंख वाजविला. परितो महाघोषू थोरू गाजत असे गहिरू जैसा उदेला दिन करू नक्षत्राते. परितो महाघोषू थोरू. अगोदर जी उभी गेली तेणे पांचजन्यो आज फुरिला अवलिळाची. पायकू पाठीसी घातला आपण पुढा राहिला तेणे पांचजन्यो आज फुरिला अवलिळाची. त्या भगवंतानं दासाला, आपल्या पायिकाला, दासाला म्हणजे अर्जुनाला पाठीशी घातलं आणि आघातांचं निवारण करण्याकरिता आपण स्वतः पुढे बसलेला आहे. अशा त्या भक्तप्रिय असलेल्या भगवान श्रीकृष्णानं लीलेनं पांचजन्य नावाचा शंख अगदी सहजतेनं वाजविला. अवलिळाची सहजपणे काय केला वाजविला. परितो महाघोषू थोरू. परंतु त्या पांचजन्य नावाच्या शंखाचा जो महाभयंकर असा जो आवाज होता तो थोरू गरजत असे गहिरू. गहिरू गरजत असे गंभीरपणानं मोठ्या प्रमाणात घुमत राहिला. कसा? जैसा उदेला लोपी दिन करू नक्षत्रा. तेजाप्रमाणे उगवलेला सूर्य नक्षत्रांना काय करतो लोपून टाकतो, त्याप्रमाणे त्या पांचजन्य नावाच्या जो शंख आहे त्याचा नाद मोठ्या गंभीरपणानं घुमत राहिला. परितो महाघोषू थोरू गाजत असे गरजत असे गहिरू जैसा उदेला लोपी दिन करू नक्षत्राते. तैसे तुरबंबाळू भवते कौरव दळी गाजत होते. हे ते हरपोणे नेणो केवते गेले तेथ. अगोदरच्या उभीत अर्ध्या भागामध्ये दृष्टांत सांगितला आणि त्याचा सिद्धांत त्याच्यात सांगतात. जैसा उदेला लोपी दिन करू नक्षत्राते. ज्याप्रमाणे उदयाला आलेला सूर्य नक्षत्रांना लोपून टाकतो, तैसे तुरबंबाळू भवते. अगदी त्याप्रमाणे कौरवांच्या सैन्यामध्ये जे रणवाद्य वाजत होते त्या रणवाद्यांचा कोल्हाळ सभोवार काय होत होता, दुमदुमत होता, जिकडे तिकडे गाजतच होता. ते हरपोणी नेनो केवते गेले तेथ. तो त्या स्थळी कोठल्या कोठे लोपून गेला काही कळालं
नाही. उदाहरण काय दिलं, जैसा लोपेला उदेला लोपी दिनकरू नक्षत्राते. दिनकर सूर्य उदयाला आला की आकाशातील चंद्रतारका नक्षत्र त्यांना काय करतो, लोपून टाकतो. ते नक्षत्र जे आहेत तेही प्रकाशमान आहेत, पण सूर्याच्या महातेजापुढे ते अभिभूत होतात, त्यांचा प्रकाश काही दिसत नाही, ते कुठल्या कुठे लोपून जातात कळत नाही. अगदी त्याचप्रमाणे कौरवांच्या सैन्यामध्ये अगोदर जे वाद्यांचं वर्णन केलेलं आहे, ततशंखाश्च भैर्यश्च पणवानक गोमुखाः सहसैवाभ्य हन्यंत सशब्दस तुमुलो भवत. हा जो मोठा आवाज झाला होता, वाद्यांचे नाद जिकडे तिकडे गाजत होते, तैसे तुरबंबाळू भवते भवते. आजूबाजूला कौरव दळी गाजत होते, त्या कौरवाच्या सैन्यात वाद्यांचे नाद जिकडे तिकडे गाजत होते. ते हरपोणी नेणो केवते गेले तेथ. त्यावेळी म्हणजे त्या पांचजन्याच्या महानाद ज्यावेळी झाला त्यावेळी ते कुठल्या कुठे लोपून गेले काही कळलं नाही. कारण त्या भगवंताच्या पांचजन्य नावाच्या शंखाचा नाद एवढा मोठा झाला की त्या नादापुढे त्या कौरव दळामध्ये जे वेगवेगळे रणवाद्य वाजविले गेले होते आणि त्यांचा जो मोठा नाद झाला होता, तो नाद काय झाला, कुठल्या कुठे लोपून गेला. कसा, जैसा उदेला लोपी दिन करू नक्षत्राते. ज्याप्रमाणे आकाशात उदयाला आलेला सूर्य त्या नक्षत्रांना काय करून लोपून टाकतो. तैसाची देखे एरे निनादे अति गहिरे देवदत्त धनुर्धरे आस्फुरिला. देखे म्हणजे पहा, असे पहा की त्या धनुर्धरे अर्जुनानं काय केलं, अत्यंत गंभीर आवाजानं आपला देवदत्त नावाचा शंख वाजविला. तैसेची देखे येरे. येरे म्हणजे त्या अर्जुनानं, येरे धनुर्धरे अर्जुनानं दुसरे एका अति गंभीर गर्जना करणारा जो नाद आहे, तो नाद ज्या शंखानं केला, कोणत्या, देवदत्त नावाचा शंख. देवदत्तम धनंजय. धनंजय म्हणजे अर्जुन. अर्जुनानं देवदत्त नावाचा शंख काय केला, वाजविला. कसा वाजविला, तैसाची. तैसाची म्हणजे कैसाची, जैसा भगवंताने पांचजन्य नावाचा शंख वाजविला तैसाच त्याच पद्धतीनं निनादे अति गहिरे. अति गहिरे निनादे, अत्यंत गंभीर गर्जना करणाऱ्या नादानं देवदत्त नावाचा शंख काय केला, आस्फुरीला वाजविला. आता त्या भगवंताने वाजविला पांचजन्य, त्याच्या नादापुढे या कौरव दळामध्ये जे त्यांनी रणवाद्य वाजविली होती आणि सभोवती तुरबंबाळू जिकडे तिकडे ते गाजतच होता नाद, तो लुपून गेला. एवढा महानाद झाला कशाचा, भगवंताच्या त्या पांचजन्य नावाच्या शंखाचा. आणि त्याच पद्धतीनं अर्जुनानं आपला देवदत्त नावाचा शंख काय केला, वाजविला. मग ते दोन्ही जे नाद आहेत, दोन्ही जे शब्द आहेत, भगवंताने वाजवलेल्या पांचजन्य शंखाचा आवाज आणि अर्जुनाने वाजविलेल्या देवदत्त नावाच्या शंखाचा आवाज, ते दोन्ही शब्द अचाट. मिनले एकवट तेथ ब्रह्मकटाह शतकूट हो पाहात असे. ते दोन्ही शब्द अचाट. त्या दोन्ही शंखांचा नाद कसा होता, अचाट होता. एकवट मिनले, आणि ते दोन्ही नाद जेव्हा काय झाले, एकवटले, एकत्र झाले, त्यावेळेस काय झालं, तेथ ब्रह्म कटाह शतकूट हो पाहत असे. तेव्हा साऱ्या ब्रह्मांडाचे 100 तुकडे होऊ पाहत होते. सगळं ब्रह्मांड अगदी भग्न होऊ पाहत होतं. कधी, त्या दोन्ही शंखांचा नाद, अचाट नाद एकत्र ज्या वेळेस झाला, ते दोन्ही शब्द अचाट. मिनले एकवट तेथ ब्रह्मकटाह शतकूट हो पाहत असे. ब्रह्मकटाह म्हणजे ब्रह्मांड. कटाह शब्दाचा अर्थ आहे कढई. संस्कृत भाषेत कढईला काय म्हणतात, कटाह. हे ब्रह्मांड कसं दिसतं आपल्याला, कढईच्या उलट्या ठेवलेल्या कढईसारखं दिसतं की नाही. हे ब्रह्मांड म्हणजे ब्रह्मकटाह. हे शतकूट हो पाहत असे, 100 तुकडे त्याचे हो पाहत होते. लक्षात आलं का.
तेवढ्यात ह्या दोघांनी वाजवला की नाही, भगवंताने आणि अर्जुनाने, यांच्या दोघांच्या शंख ध्वनीच्या एकत्र होण्यानंच हे ब्रह्मांडाचे 100 तुकडे होऊ पाहत होते. तेवढ्यातच पुन्हा तव भीमसेनो विसनैला, जैसा महाकाळू खवळला, तेणे पौंड्र आस्फुरिला महाशंखू. तव म्हणजे इतक्यात, तेवढ्यातच या दोघांनी हे 2 शंख वाजविले आणि त्याचा परिणाम ते दोन्ही ध्वनी एकत्र झाल्यानंतर ब्रह्मांडाचे शेकडो तुकडे होऊ पाहत होते. तेवढ्यातच भीमसेनू विसणैला, तो भीमसेन काय झाला, विसणैला, खवळला. जैसा काळू खवळला, विसणैला म्हणजे आवेशयुक्त झाला, सरसावला, उसळला, चवताळून उठला. त्याला देखील वाटलं की आता मी देखील माझा काय केलं पाहिजे, शंख वाजविला पाहिजे. तो भीमसेनू विसणैला, तेवढ्यात तो भीमसेन आवेशयुक्त झाला, सरसावला, उसळला, पुढे झाला. जैसा महाकाळू खवळला, ज्याप्रमाणे काय व्हावा, महाकाळ, महामृत्यू, कृतांत खवळावा, यमदेवता जी आहे ती खवळावी, त्याप्रमाणे तो खवळला. आणि ते वीरश्री संचार झालेल्या त्या भीमानं काय केलं, तेने पौंड्र आस्फुरिला महाशंखू, तेने महाशंखू पौंड्र आस्फुरिला, त्यानं महाशंख, मोठा शंख कोणता, पौंड्र नावाचा महाशंख वाजविला. आता त्याचा शंख काय लहान थोडाच असेल, भीम म्हटल्यानंतर सगळं गदा मोठीच, सगळे भोजन देखील विशालच, सगळ्याच गोष्टी जास्तच लागतात. शंख काय लहान असेल का, महाशंख. तो भीमसेन विसणैला, जैसा महाकाळू खवळला, तेणे पौंड्र आस्फुरिला महाशंखू. अनंत विजयम राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरः, नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ. कुंतीपुत्रः राजा युधिष्ठिरः अनंत विजयम, नकुलः च सहदेवः सुघोषमणिपुष्पकौ. कोणी कोणत्या कोणत्या नावाचे शंख वाजविले त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. कुंतीपुत्र हा राजा युधिष्ठिरा, हा कुंतीचा पुत्र राजा युधिष्ठिर, त्यानं अनंत विजयम, अनंत विजय नावाचा शंख वाजविला. 5ही पांडवांनी कोणते कोणते शंख वाजविले, त्या शंखांची काय सांगितलेली आहेत नाव. भगवान श्रीकृष्णाच्या शंखाचं देखील काय केलं, नाव सांगितलेलं आहे. अर्जुनाच्या शंखाचं नाव देवदत्त. भीमाच्या शंखाचं नाव त्याने महाशंख म्हटले, लक्षात आलं का. शंख भीमकर्म महाशंखम, पौंड्र नावाचा मोठा शंख काय केला त्याने, वाजविला. आता त्यानंतर कुंतीपुत्र राजा युधिष्ठिर म्हणजे धर्मराज, त्यांनी कोणता शंख वाजविला, अनंत विजय नावाचा शंख वाजविला. नकुल आणि सहदेव यांनी क्रमशः सुघोष आणि मणिपुष्पक या नावाचे शंख वाजविले. नकुलानं सुघोष नावाचा आणि सहदेवानं मणिपुष्पक नावाचा शंख काय केला, वाजविला. तो महाप्रलय जलधरू, जैसा घडघडीला गहिरू, तव अनंत विजयो युधिष्ठिरू आस्फुरित असे. तो महाप्रलय जलधरू, तो म्हणजे तो महाशंख पौंड्र, त्या भीमानं जो वाजविला त्याचा जो नाद, त्या पौंड्र शंखाचा जो महानाद झाला, तो कसा झाला, महाप्रलय जलधरू म्हणजे महाप्रळयाच्या काळी असलेला जो जलधर म्हणजे मेघ, ढग, पाणी वाहणारा ढग, त्याला जलधर नाव आहे ना. जलम धरती, जलाला धारण करतो तो, त्याला जलधर. पण कोणता जलधर, महाप्रळय नाही, महाप्रळय काळातला जो मेघ, तो जसा गरजावा
आता हे आकाशात ढग आले, गडगडाट कडकडाट सुरू झाला तर घाबरून जातात माणसं. एवढा त्याचा भयंकर काय होतो, आवाज होतो. किती पाणी घेऊन जातात ते मेघ, थोडं बहुत. पण महाप्रळयाच्या काळी ते अखंड वर्षाव करतात. म्हणतात त्या पाण्याची धार मुसळासारखी असते. 6 महिने काय पडतो, पाऊसच पडतच राहतो. आता हे मोठे थेंब जर असतील आणि चांगला 1-2 तास पाऊस पडला तर पाणीच पाणी करतो चोहीकडे. मुसळासारखी धार, आपण यालाच मुसळधार म्हणतो उगीच. लक्षात आलं का? हा काय मुसळधार असतो का? हा कुसळधार असतो. लक्षात आलं का? पण मुसळासारखी धार, अखंड वर्षाव करणारे ढग, त्याच्यात पाणी किती असेल, किती मोठले ते असतील प्रचंड, आणि त्यांचा आवाज किती होत असेल, भयंकर. बॉम्बस्फोट झाल्यासारखाचा आवाज मोठमोठा. तो महाप्रलय जल धरू जैसा घडघडीला गहिरू, त्याप्रमाणे अत्यंत गंभीरपणाने तो धडधडला. कोण? त्या पौंड्र शंखाचा नाद जो वाजविला कोणी? भीमानं वाजविला. एवढ्यातच त्याचं वाजवायचं होतंय न होतंय तोच तव अनंत विजयो युधिष्ठिरू आस्फुरित असे. इतक्यात त्या युधिष्ठिरानं, धर्मराजानं अनंत विजय नावाचा शंख वाजविला. नकुळे सुघोषू सहदेवे मणिपुष्पकू जेणे नादे अंतकू गजबजला ठाके. नकुळे सुघोषू, त्याचप्रमाणे नकुलानं सुघोष नावाचा आणि सहदेवे मणिपुष्पकू, सहदेवाने मणिपुष्पक नावाचा शंख वाजविला. जेणे नादे, आणि त्या नादानं असा वाजविला शंख नकुलानं सुघोष नावाचा आणि सहदेवानं मणिपुष्पक नावाचा, की जेणे नादे अंतकू गजबजला ठाके, की ज्या नादाने अंत करणारा, सगळ्याचा अंत करणारा कोण? यम. जेणे नादे अंतकू गजबजला ठाके, तो यम देखील गोंधळून गेला. लक्षात आलं का? तो देखील काय झाला? आश्चर्यचकित झाला, गडबडून गेला. तो यम देखील घाबरून गेला, गोंधळून गेला. कशानं? त्या आवाजानं. लक्षात आलं का? काश्यश्च परमेश्वासः शिखंडीच महारथः दृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्च पराजितः. द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वश पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहुष शंखान दधू पृथक पृथक. 2 श्लोक एकत्र इथे आलेले आहेत, 17वा आणि 18वा. त्याचा अन्वय आणि अर्थ आपण पाहू. परमेश्वासः काश्यः च महारथः शिखंडी च धृष्टद्युम्नः च विराटः च अपराजितः सात्यकिः. त्याचा अर्थ होतो परम ईश्वासः, परमेश्वासः. परम म्हणजे महा, मोठा. ईश्वासः म्हणजे धनुष्य. महाधनुर्धर काशीराज, ज्याचं धनुष्य मोठं आहे, प्रचंड मोठं आहे, तो काशीराज. च म्हणजे आणि, महारथः शिखंडी, महारथी शिखंडी. च म्हणजे आणि, दृष्टद्युम्नः आणि दृष्टद्युम्न. च म्हणजे आणि, विराट. आणि अपराजितः सात्यकी, अपराजित अजिंक्य असा सात्यकी. पुन्हा द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वश पृथ्वीपते सौभद्रश्च महाबाहु शंखान दधू पृथक पृथक. द्रुपदा हा म्हणजे द्रुपद राजा. पुन्हा द्रौपदेया हा द्रौपदीचे पुत्र. लक्षात आलं का? आणि महाबाहू सौभद्र हा अजानुभुज सौभद्रेचा पुत्र, मोठे भाऊ असलेला सुभद्रेचा पुत्र अभिमन्यू. हे पृथ्वीपते, हे राजा धृतराष्ट्रा, या सर्वांनी सर्वशः पृथक पृथक शंखान दध्मुहु. हे राजा धृतराष्ट्रा, या सर्व वीरांनी वेगवेगळे शंख वाजविले. कोण सांगतोय? संजय सांगतोय. कोणाला सांगतोय? धृतराष्ट्राला सांगतोय. काय सांगतोय? त्या
युद्धभूमीवर रणभूमीवर कोणत्या कोणत्या वीरांनी कोणते कोणते शंख वाजविले हे सांगतोय भगवंताने. आणि पाचही पांडवांनी आपापले काय केले, शंख वाजविले. त्याचबरोबर ज्याचे मोठे धनुष्य आहे असा काशीराज असेल, महारथी शिखंडी असेल, दृष्टद्युम्न असेल, विराट असेल, कधीही पराजित न होणारा अपराजित अजिंक्य असा सात्यकी असेल, द्रुपदा हा द्रुपद राजा असेल, द्रौपदेया हा द्रौपदीचे पुत्र असतील, किंवा महाबाहू सौभद्र हा मोठे बाहू असलेला सुभद्रेचा पुत्र म्हणजे अभिमन्यू असेल. हे राजा धृतराष्ट्रा, या सर्व वीरांनी पृथक पृथक शंखान दधमुहू वेगवेगळे शंख काय केले, वाजविले. तेथ भूपती होते अनेक, द्रुपद द्रौपदेयादिक हा काशीपती देख महाबाहू. तेथ म्हणजे त्या रणभूमीवर, त्या पांडव सैन्यामध्ये. लक्षात आलं का कोण होते? द्रुपद द्रौपदेयादिक अनेक भूपती होते. द्रुपद राजा, द्रौपदेयादी म्हणजे द्रौपदीचे पुत्र, असे अनेक राजे तिथे आहेत. आणि हा पहा, हा देख महाबाहू काशीपती, आणि हा पहा मोठे पराक्रमी बाहू असलेला काशी राजा, काशीचा पती काशी राजा. तेथ अर्जुनाचा सुतू सात्यकी अपराजितू दृष्टद्युम्न नृपनाथू शिखंडी फन. तेथेच कोण आहे? अर्जुनाचा सुतू, अर्जुनाचा पुत्र म्हणजे अभिमन्यू आहे. पुन्हा कोण आहे? अपराजित सात्यकी, पराजित न होणारा सात्यकी आहे. कोण आहे आणखी? नृपनाथ धृष्टद्युम्न राजश्रेष्ठ कोण आहे? धृष्टद्युम्न आहे. हन शिखंडी हन, आणखी कोण आहे तिथे? शिखंडीही आहे. इथे असं म्हणतात अर्जुनाचा सुतू म्हटलंय की नाही? वर काय म्हटलं होतं? सौभद्र, सौभद्रश्च महाबाहू, अजानुभुज असलेला सुभद्रेचा पुत्र अभिमन्यू. ज्ञानोबरायांनी ओवीत लिहिताना काय म्हटलं? तेथ अर्जुनाचा सुतू असं म्हटलेलं आहे. त्याचं कारण काय? त्याचं कारण तो संजय त्या धृतराष्ट्राला सांगतोय की धृतराष्ट्रा ऐक, तेथे कोण कोण आहेत? द्रुपद राजा आहे, द्रौपदीचे 5 पुत्र आहेत, हा महाबाहू मोठमोठे बाहू ज्याचे आहेत तो काशीपती आहे. पुन्हा कोण आहे? अर्जुनाचा सुतू, तो अर्जुनच तुम्हाला भांडवून सोडेल त्याचाही मुलगा तिथे आलेला आहे म्हटले, अभिमन्यू. हा परू नवा अर्जुनू म्हटलेला आहे की नाही? हा जो दुसरा नवा काय आहे? अर्जुनच आहे. अपराजित सात्यकी आहे, नृपनाथ राजश्रेष्ठ असलेला धृष्टद्युम्न आहे, शिखंडी आहे. पुन्हा विराटादी नृपवर जे सैनिक मुख्य वीर, तिही नाना शंख निरंतर आस्फुरिले. विराटादी नृपवीर, विराट आदी, विराट आहे आदी ज्यांच्या, असे विराट प्रभृती मोठमोठे राजे, नृपवर राजश्रेष्ठ, की जे सैनिक मुख्य वीर, सैनिकातील कोण आहेत? मुख्य असे वीर आहेत. तीही म्हणजे त्या सर्वांनी नाना शंख, नाना प्रकारचे शंख निरंतर आस्फुरिले, काय केले? अखंड वाजविले, वाजवितच राहिले. अगोदर सुरुवात कोणी केली? भगवंताने या पांडव सैन्यामध्ये शंख वाजवायला सुरुवात केली, आणि नंतर मग अर्जुनाने वाजवला. असं क्रमशः ते वाजवत गेले. तिथं मात्र अगोदर कोणी वाजवला? भीष्मानी, नंतर सगळ्यांनी एकत्रच वाजवलं. काही क्रम नाही, काय नाही. लक्षात आलं का? यांनी मात्र एका पाठोपाठ एक असे शंख वाजवले. तीही नाना शंख निरंतर आस्फुरिले. विराटादी नृपवर जे सैनिक मुख्य वीर, तीही नाना शंख निरंतर नाना शंख शब्दाचा अर्थ नाना प्रकारचा. आता ज्याचा त्याचा शंख वेगवेगळा, त्याचं नाव वेगळं, त्याचा ध्वनी, त्याचा परिणाम तोही काय वेगवेगळा.
आता तो जो महाघोष झाला, तो जो महानाद झाला, एकत्रित त्या सर्व शंखांचा आवाज झाला, तेणे महाघोष निर्घाते शेष कुर्म अवचिते गजबजोनी भूभाराते सांडू पाहती. तेणे तेणे म्हणजे त्या महानादाच्या आघाताने, महाघोष निर्घाते मोठ्या आवाजाच्या निर्घात म्हणजे आघातानं, त्या सर्व शंखांचा एकत्रित जो आवाज झाला, त्या आवाजाच्या आघातानं काय झालं म्हटले, शेष कुर्म अवचिते गजबजोनी भूभाराते सांडू पाहती, असा जाणवाय सरळ. शेष कुर्म काय झाले, गजबजले, गोंधळून गेले, आणि भूभाराते सांडू पाहती म्हणजे पृथ्वीचं ओझं टाकू पाहत होते. कशाने? त्या आवाजाच्या आघाताने. तुम्ही हे पाहिलंय का? डीजे वाजत असतो त्यावेळेस गेले का तिथून जवळून? तुमची गाडी असली आणि ती गाडी अगदी बंद असली, सगळे दरवाजे काचा सगळ्या बंद असल्या, तरी सुद्धा काय होतो, धक्का बसतो की नाही, पण हृदयाला बसतो, आघात होतो की नाही. ती गाडी सुद्धा काय होते, हादरते तिथं. कशामुळं? त्या आवाजाच्या आघातानं. आवाज सुद्धा काय करत असतो, आघात करत असतो. आता ह्या उपचार पद्धती ज्या आहेत निरनिराळ्या, त्याच्यामध्ये एक उपचार पद्धती आहे साऊंड थेरपी. तुमच्या शरीरात काही जर दोष असतील तर आता काही प्रत्यक्ष ऑपरेशन करून शस्त्रक्रिया करून कापून ते काढण्याची गरज नाही. वेगवेगळ्या पद्धतीनं ते दोष तिथंच काय केले जातात, नष्ट केले जातात. जसं आता किडनी स्टोन आहे, किडनीमध्ये खडा झाला, मूतखडा आपण ज्याला म्हणतो, ते फोडण्याचे सुद्धा काय लेझर वगैरे किरणांच्या द्वारे फोडतात. किंवा साऊंड थेरपी. साऊंड थेरपी शब्दाचा अर्थ, साऊंड म्हणजे आवाज, त्या ध्वनीचा आघात करायचा त्याच्यावरती, विशिष्ट प्रकारानं त्या ध्वनी त्या ठिकाणी सोडायच्या आणि त्याच्या आघाताने तेथील दोष काय करायचे, नष्ट करायचे. म्हणजे ध्वनीचा सुद्धा काय होतो, आघात होत असतो. हे पहा, एखाद्याला कानामागं मारली की तो काय म्हणतो, कानठळी बसली. आणि मोठ्याने बोललं तरी तो म्हणतो, एवढ्याने ओरडू नको, माझ्या कानठळ्या बसतात. लक्षात आलं का? मग त्या आवाजाचा सुद्धा काय होत असतो, आघात होत असतो, शरीरावर होतो. त्याच्या उच्चारण्याच्या पद्धतीवरून मनावर देखील काय होत असतो, आघात होत असतो. सैनिक लोक ज्यावेळेस प्रशिक्षण घेत असतात, त्या प्रशिक्षणाचा एक भाग असा असतो की त्यांना आवाजाची सवय केली जाते. कोणत्या आवाजाची? गोळीबाराचा आवाज, पुन्हा तोफेचा आवाज, त्याची काय व्हावी, यांना सवय व्हावी. आणि युद्धभूमीवर गेल्यानंतर हे दचकू नयेत. लक्षात आलं? यासाठी अगोदरच त्यांना काय केली जाते, सवय लावली जाते, तसा सराव करून घेतला जातो. अचानक कानावर जरी आवाज पडला मोठा तरी त्याचा दुष्परिणाम त्यांच्यावर होऊ नये. नाहीतर तुम्हाला सांगतो, आवाज एकाएकी जर कानावर पडला तर त्याचा दुष्परिणाम एवढा होऊ शकतो की एखाद्याला हार्ट अटॅक येऊ शकतो, अर्धांग वायू होऊ शकतो, मेंदूवर सुद्धा परिणाम होऊ शकतात. त्या लहान बाळाच्या तर किती परिणाम होत असेल त्या डीजेचा. गरोदर स्त्रिया असतील, वयस्क माणसं असतील, काही रुग्ण असतील, त्याचा विचारच करत नाहीत लोक, असं हादरे बसतात. त्यांना कसं काय काय होत नाही? लोक म्हणतात ते तर तिथं असतात जवळ, आता ते शुद्धीवरच नसतात, कसं काय होईल त्यांना काय? लक्षात आलं का? त्या आवाजाचा सुद्धा काय होत असतो, आघात होत असतो. हे एवढा शंख ध्वनी झाला, महाघोष, तर महानाद झाला, आणि त्या आवाजाचा जो आघात झाला, तो आघात कुठपर्यंत गेला? शेषापर्यंत गेला, त्या कुर्मापर्यंत गेला. ज्यांनी काय केले आहे, पृथ्वी आपल्या पाठीवर काय केली आहे किंवा फण्यावर धारण केलेले आहे, त्यांना सुद्धा ते दणके बसू लागले. कशाचे? त्या आवाजाचे. आघात होऊ लागला. आणि ते म्हटले, काय आमच्या मागे झंझट आहे ही. लक्षात आलं? हा भार तर सहन करायचाच, पुन्हा या आवाजाचा देखील आघात, हे काम न केलेलं बरं. ज्ञानोबराय म्हणतात, गजबजोनी भूभाराते सांडू पाहती. भू म्हणजे पृथ्वी, भार म्हणजे तिचं ओझ. त्या ओझ टाकून देऊन पळून जाऊ पाहत होते ते. लक्षात आलं का?
कशी गंमत आहे, ज्ञानोबराय म्हणतात पृथ्वीचं ओझच ते काय करू लागले, टाकून पळू लागले किंवा तसा विचार करू लागले की आता हे ओझच टाकलेलं बरं, कुठपर्यंत हे सहन करावं. त्या आवाजानं तेथ तिन्ही लोक डळमळीत, मेरू मांदार आंदोळीत, समुद्र जळ उसळत, कैलासविरी. तेथ तिन्ही लोक डंडळीत, तेव्हा तिन्ही लोक, स्वर्गादी तिन्ही लोक, स्वर्ग मृत्यू पाताळ ही तिन्ही भुवन डळमळू लागली. मेरू मांदार आंदोळीत, मेरू पर्वत, मांदार पर्वत आंदोळीत हेलकावे खाऊ लागले, झोके खाऊ लागले. आणि समुद्र जळ उसळत, कैलासविरी, आणि समुद्राचं पाणी त्या कैलास पर्वतापर्यंत उसळत होतं. त्या लाटा नव्हत्या आल्या का पाठीमागं, पण त्या सुनामी लाटा. लक्षात आलं की बऱ्याच उंचच उंच, आणि भूभागावरती येऊन बराच भूभागाचा प्रदेश, ती शहरच काय झाली पाण्यात घेऊन गेले. पण ते किती आले असतील, किलोमीटर, 2 किलोमीटर आले असतील, 4 किलोमीटर आले असतील. हे म्हटले नाही ते इतकं समुद्र उसळला की कुठं कैलास पर्वत, त्या कैलास पर्वतावर पाणी जाऊ लागलं. भगवान शंकर बसले असतील समाधीस्थ, त्यांच्या अंगावर पाणी जाऊन पडू लागलं. लक्षात आलं कशामुळं, त्या आवाजामुळं. कशाच्या, त्या शंखाच्या. ते तिन्ही लोक डळमळीत, मेरू मांदार आंदोळीत, समुद्र जळ उसळत, कैलासविरी. सघोषो धार्तराष्ट्राणाम हृदयानि व्यदारयत, नभश्च पृथिवींचैव तुमुलो व्यनुनादयन्. नभः च पृथिवीं च एव व्यनुनादयन्, सहा तुमुलः घोषः धार्तराष्ट्राणाम हृदयानि व्यदारयत. त्याचा अर्थ असा होतो, नभ म्हणजे आकाश, च म्हणजे आणि, पृथ्वी, पृथ्वी, आकाश आणि पृथ्वी सुद्धा, व्यनुनादयन दुमदुमून टाकणारा, सहा तुमुलहा घोषहा तो भयंकर नाद, धार्तराष्ट्राणाम हृदयानि व्यदारयत. त्या धार्तराष्ट्र म्हणजे धृतराष्ट्राच्या पुत्रांची हृदयानि व्यदारयत, हृदये विदीर्ण करता झाला. त्या आवाजानं काय केलं, त्या धृतराष्ट्र पुत्र कौरवांची हृदये काय केली, विदीर्ण केली. कोण सांगतंय, संजय. कोणाला, धृतराष्ट्रालाच सांगतोय की तुझ्या पुत्रांची हृदये काय झाली, विदीर्ण झाली. कशाने, त्या तुंबळ असलेल्या शंखाच्या ध्वनीनं. आकाश आणि पृथ्वी यांना सुद्धा त्या आवाजानं काय केलं, दुमदुमून सोडलं. नभश्च पृथिवींचैव, आकाश आणि पृथ्वी यांना दुमदुमून सोडणाऱ्या त्या तुंबळ शंखनादाने धृतराष्ट्रपुत्र कौरवांची हृदय काय झाली, विदीर्ण झाली. 8-9 ओव्या आहेत, तेवढ्या संपून टाकू. पुन्हा 7-8 दिवस काही पाठ होण्याची शक्यताच नाही आहे. पृथ्वी तळ उलथो पाहात, आकाश असे आसुडत, तेथ सडा होत नक्षत्रांचा. बरोबर आहे ना ओवी. पृथ्वी तळ उलथो पाहात, आकाश असे आसुडत, तेथ सडा होत नक्षत्रांचा. पृथ्वी तळ उलथो पाहात, पृथ्वी उलथी होऊ पाहत होती. आकाश असे आसुडत, आकाशाला हिसके बसत होते. तेथ नक्षत्रांचा सडा होत, त्यामुळं तिथे नक्षत्रांचा काय पडत होता, सडा पडत होता. ते नक्षत्र तुटून तुटून पडू लागले खाली. सृष्टी गेली रे गेली, देवा मोकळवादी झाली, ऐशी एक टाळी पिटली सत्यलोकी. आता देवामध्ये हंबरडा फोडून आरडा ओरड सुरू झाली आणि ते म्हणू लागले काय, सृष्टी गेली रे गेली, आता काही सृष्टीचं खरं राहिलं नाही, सृष्टी काही वाचत नाही. देवा मोकळवादी झाली, ऐशी एक टाळी पिटली सत्यलोकी. त्या देवा मोकळवादी झाली म्हणजे देवाची स्थिती कशी झाली, निराधार स्थिती झाली. लक्षात, मोकळी म्हणजे त्यांना काही आधारच राहिला नाही. कोणाला, देवांना. देवांना सुद्धा आधार राहिला नाही, त्यांची निराधार स्थिती होऊन गेली. ते म्हणू लागले सृष्टी गेली रे गेली, ऐशी एक टाळी पिटली सत्यलोकी. आणि त्या सत्यलोकामध्ये भीतीनं सर्वांनी हातावर हात मारून एकच टाळी पिटली आणि भय व्यक्त केलं. ते भयग्रस्त झाले. दिहाची दिन थोकला, जैसा प्रलय काळ मांडला, तैसा हाहाकार झाला तिन्ही लोकी. दिहाची दिन थोकला, दिहाची म्हणजे दिवसाच, दिन थोकला म्हणजे सूर्य अस्ताला
गेला. दिवसात सूर्यगुप्त झाला. दिवसात सूर्य काय झाला दिसेनासा झाला. जैसा प्रळय काळ मांडला, ज्याप्रमाणे प्रळय काळ मांडून ठेवला असावा तैसा हाहाकार झाला तिही लोकी. तैसा तिन्ही लोकी हाहाकार झाला. तसाच साऱ्या त्रैलोक्यामध्ये भीतीनं हाहाकार उडाला. हे पाहून सामान्य लोक तर चकित झालेच, पण जो आदी पुरुष आहे तो परमात्मा, तो देखील काय झाला, चकित झाला. तो म्हटला मनात की या सृष्टीचा अंत तर अजून वेळ आहे त्याला, हे मध्येच असं काय घडलं म्हटले. लक्षात आलं. ते देखोने आदी पुरुषू विस्मितू म्हणे झणे होय पाहतो, मग लोपिला अद्भुतू संभ्रमतो. अशी स्थिती पाहून तो जगतकर्ता परमात्मा देखील काय झाला, चकित झाला. म्हणे झणे होय पाहतो. तो मनात म्हणाला जर अशीच परिस्थिती राहिली तर ही सृष्टीचा काय होईल, नाशही होईल. असा त्याने मनात काय केला, विचार केला. आणि त्या विचारानं मग लोपिला अद्भुतू संभ्रमतो. मग त्या विचारानं ती विलक्षण झालेली गडबड काय झाली, थांबली. मग लोपिला अद्भुतू संभ्रमतो. त्यानंतर तो विलक्षण प्रक्षोभ त्यानं काय केला, शांत केला. कोणे, त्या आदिपुरुष परमात्म्याने. तो परमात्मा सुद्धा चकित झाला. मनात म्हटला अशीच स्थिती राहिली तर या सृष्टीचा कदाचित काय होईल, नाशही होईल. आणि त्याने तसा विचार मनात केल्यामुळंच मग लोपिला अद्भुतू संभ्रमतो. मग तो अद्भुतू संभ्रमू लोपिला. मग तो अद्भुत संभ्रम म्हणजे काय, तो जो विलक्षण प्रक्षोभ जो झालेला होता तो त्यानं काय केला, शांत केला. म्हणून विश्व सावरले, एरवी युगांत होते उडवले, जय महाशंखा स्फुरिले कृष्णादिकी. त्यामुळं हे जग सावरलं गेलं, नाशापासून वाचलं. एरवी तसं जर झालं नसतं तर युगांत होते उडवले. नाहीतर मग कृष्णार्जुनांनी ज्यावेळेस ते शंख वाजवले त्यावेळेस युगांतच झाला होता, सर्व विश्वाचाच नाश झाला असता. जय महाशंखा स्फुरिले कृष्णादिकी, जय कृष्णादिकी महाशंखा स्फुरिले. युगांत उडवले होते. जेव्हा कृष्णादिकांनी म्हणजे कृष्णार्जुनांनी महाशंख वाजविले त्याच वेळेस महाप्रळय होण्याचा प्रसंग ओढवला होता. पण त्या परमपित्या परमेश्वरानं मनात असा विचार केला आणि त्या विचारानं ही गडबड थांबली. म्हणून विश्व सावरले. म्हणून हे विश्व सावरलं गेलं. तो घोष तरी उपसंहाराला परिपडिसाद होता राहिला, तेने दळभारू विध्वंसिला कौरवांचा. तो घोष तरी उपसंहाराला, तो घोष, तो महानाद तर शांत झाला. भगवंताने त्याला काय केलं, शांत केलं. परिपडिसाद होता राहिला, पण त्याचा जो प्रतिध्वनी येत होता तो मात्र येतच राहिला. आपण नाही का कडे या तळवटी, ज्ञानोबराय म्हणतात, कडेयाच्या बाजूला उभं राहून आवाज जर दिला, आपलाच बोलू किरीटी, पडिसादू होऊनी उठी. कोणत्या तरी निमित्तानं आपण जर असं तिथं उभं राहून आवाज दिला तर त्याचा प्रतिध्वनी येतो. हां, आता आपण आवाज द्यायचं बंद केलं तरी देखील पडिसादू होता राहिला, तो प्रतिध्वनी येतच राहतो. काही काही कड्याच्या ठिकाणी आपण जर एकदा बोललो तर एकदा आवाज येतो. काही ठिकाणी असं असतं एकदा बोललं की दोनदा तीनदा काय होतं, त्याचा आवाज येतच राहतो. लक्षात आलं का. तो घोष तरी उपसंहाराला, तो महानाद शांत झाला, पण परिपडिसाद होता राहिला. पण त्याचा प्रतिध्वनी जो होता, तो प्रतिध्वनी होता तो येतच राहिला. प्रतिध्वनी जो मागे राहिला होता तो प्रतिध्वनी येतच होता. आणि तेने म्हणजे त्या प्रतिध्वनीनं, लक्षात आलं का, त्या शंखाचा नाद तर भगवंताने थांबवला. तो ही सृष्टीचा सर्वनाश होतो आहे हे पाहून, पण त्याचा जो प्रतिध्वनी येत होता त्या प्रतिध्वनीनंच काय केलं, तेने दळभार विध्वंसिला कौरवांचा. त्या प्रतिध्वनीनंच कौरवांचा दळभार म्हणजे सेना समूह विध्वंसिला, नष्ट केला. अजून तर युद्ध व्हायला काय व्हायचं आहे, आरंभ व्हायचा ही परिस्थिती आहे. संजय सांगतोय धृतराष्ट्राला, आता तरी थांबव जरा, डोळे उघड. लक्षात आलं का. तेने दळभार विध्वंसिला कौरवांचा, जैसा गजघटा आत सिंहलीला विदारित, तैसा हृदयाते भेदित कौरवांची या. जैसा उदाहरण दिलं, जैसा गज घटा आत, गज म्हणजे हत्ती,
घट म्हणजे कळप. हत्तीच्या कळपात सिंहलीला विदारित. सिंह शिरतो आणि त्यांना सहज काय करतो, लीलेनं फाडतो. कुणाला? त्या हत्तींना. त्यांच्या कळपात शिरून तो सिंह लीलया सहजतेनं विदारित त्यांचं विदारण करतो. तैसा हृदयाते भेदित कौरवांची या. त्याप्रमाणे तो प्रतिध्वनी कौरवांच्या हृदयांना काय करत होता, छिन्न भिन्न करत होता. तैसा हृदयाते भेदित कौरवांची या. तो गाजत जव ऐकती तर उभेची ही घाली ती, एकमेका ते म्हणती सावध रे सावध. तो गाजत जव ऐकती, तो प्रतिध्वनी दुमदुमत असतानाच ते कौरव जेव्हा ऐकत होते, तो प्रतिध्वनी दुमदुमत होता, ते कौरव ऐकत होते. तो उभेची ही घाली ती, तेव्हा त्यांनी उभ्या उभ्याच धैर्य सोडलं. लक्षात, उभ्या उभ्याच गळून गेली. लक्षात आलं. आणि एकमेका ते म्हणती सावध रे सावध. ही घालणे म्हणजे छाती फुटणं, काळजाचा ठाव सुटणं, धैर्य सुटणं, धैर्य निघून जाणं. उभ्या उभ्याच त्यांनी धैर्य सोडलं आणि एकमेकांना म्हणू लागले, उसनं अवसान आणून. लक्षात आलं का? एकमेकांना म्हणू लागले काय, सावध रे सावध. लक्षात आलं का? सावध झालं पाहिजे. तेथ बळे प्रौढी पुरते, महारथी वीर होते, तिही पुनरपी दळा ते आवरिले. तेथ बळे प्रौढी पुरते. आता त्या ठिकाणी जे महारथी वीर उपस्थित होते, कसे? बळे प्रौढी पुरते. बळ म्हणजे शक्ती, प्रौढी म्हणजे धैर्याने पूर्ण असलेले जे महारथी वीर होते, तीही पुनरपी दळा ते आवरिले. त्यांनी पुन्हा धीर देऊन त्या सैन्याला काय केलं, आवरलं. त्यांच्यामध्ये जे महारथी वीर होते त्यांनी काय केलं, कसे महारथी वीर, शक्तीनं आणि धैर्याने परिपूर्ण असे जे महारथी वीर होते, त्यांनीच पुन्हा धीर देऊन, पुनरपी पुन्हा धीर देऊन दळा ते आवरिले. त्या सैन्याला काय केलं, सावरलं. नाही तर त्यांचं काय झालं होतं, विस्कळीतपणा आला होता. तेथ बळे प्रौढी पुरते, महारथी वीर होते, तेही पुनरपी दळा ते आवरिले. इथपर्यंत आपण आलो. 19 श्लोक आणि त्याच्या खालचं जे भाष्य आहे 164व्या ओवीपर्यंत त्याचा विचार आपण केलेला आहे. आता 7 दिवस 7-8 दिवस म्हणा, दिनांक 20/8/2024 ते 27/8/2024 या काळामध्ये मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण असल्यामुळं आपला रोजचा जो पाठ आहे दुपारी 4 ते 5 हा या 8 दिवसाच्या काळामध्ये होणार नाही. सप्ताह संपल्यानंतर पुन्हा आपलं जिथपर्यंत चिंतन आलेलं आहे तिथून पुढचा पाठ होईल. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मद द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो तेला हो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वा ही सदा सज्जन. सोय रे होतू किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होवणी तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये. दृष्टादृष्ट विजये होवावेजी, एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल.
तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु बंसी महाराज की, सद्गुरु जोग महाराज की जय.